साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। एमआयएम नेत्यात आणि रमेश कदम यांच्यात झाली गोपनीय बैठक। मुस्लिम आणि दलित मताचं विभाजन होण्याची शक्यता। सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम दंड थोपटणार आहे। रमेश कदम आणि फारुख शाब्दी यांच्या निवासस्थानी अकदस मंजिल येथे शुक्रवारी रात्री गोपनीय बैठक झाली। गोपनीय बैठकीत एमआयएमचे सोलापुरातील सर्व नेते उपस्थित होते। भाजपचे राम सातपुते, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, वंचितचे राहुल गायकवाड यांच्या लढतीत एमआयएम उमेदवार देण्याच्या ठाम भूमिकेवर आहे। एमआयएमचे जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी यांनी देखील माध्यमांना माहिती देताना सांगितले, सोलापूर लोकसभा निवडणुकीत 100% आम्ही उमेदवार देणार आहे। मजबूत उमेदवाराची चाचपणी सुरू असून लवकरच उमेदवाराची अधिकृत घोषणा करणार आहे। रमेश कदम यांनी देखील या बैठकीला दुजोरा दिला असून माहिती देताना सांगितले, एमआयएमशी माझी चर्चा सुरू आहे। सोलापूर लोकसभा निवडणुकीत मला एमआयएमने उमेदवारी दिली तर विकासाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष देणार आहे। मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता ही माझी संकल्पना असून याला राज्यभर व देशपातळीवर घेऊन जाणार अशी माहिती दिली। विधानसभा निवडणुकीत व महानगरपालिका निवडणुकीत आपले अस्तित्व व जाणीव करून देणाऱ्या एमआयएमने लोकसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे। सोलापूर शहरमध्येच्या विधानसभा निवडणुकीत 2 वेळा एमआयएमचा निसटता पराभव झाला होता। मुस्लिम मताच्या जोरावर एमआयएमने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत 8 जागांवर विजय प्राप्त केला होता। 2014 पासून एमआयएमने सोलापुरात स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले आहे। मागील लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचितचे युती करत जबरदस्त फाईट दिली होती। प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास 1,70,000 मत प्राप्त करत निवडणुकीचा निकाल बदलून टाकला होता। दलित आणि मुस्लिम मताचं विभाजन होत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेचा पराभव झाला होता, कारण भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा 1,58,000 मतांनी विजय झाला होता। रमेश कदम यांना मानणारा मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोठा युवा वर्ग आहे। एमआयएमला सोलापूरमध्ये विधानसभा मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे। रमेश कदम यांच्या मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता या संकल्पनेला सोलापुरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता। हीच संकल्पना पुन्हा एकदा सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे।